नमस्कार, आपण पाहतात रेस संवाद न्यूज चॅनल। धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या निवासस्थानासमोर अज्ञात इसमाकडून गोळीबार। राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष भैरवनाथ शुगर सोनारीचे कार्यकारी संचालक धनंजय सावंत यांच्या निवासस्थानासमोर दिनांक 12 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 ते 12:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने गोळीबार करून पलायन केले। या घटनेने परांडा तालुक्यात खळबळ उडाली आहे। या घटनेचा शिवसैनिकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री हे शासकीय कार्यक्रमासाठी परांडा येथे येत आहेत। या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली असल्याने या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे। या घटनेचा शिवसैनिकांनी निषेध करत परांडा येथील शिवाजी महाराज चौकात अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करून गोळीबार करणाऱ्या अज्ञात इसमास अटक करा अशी मागणी केली आहे। याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता साळुंखे, जिल्हा समन्वयक गौतम लटके, दत्तात्रय मोहिते, जाकीर सौदागर, तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव, जयदेव गोफणे, राहुल डोके, रत्नकांत शिंदे, बाळासाहेब गायकवाड, गुलाब शिंदे, बालाजी नेटके, वैभव पवार, वाजिद दखनी, संजय घाडगे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रेस संवादसाठी फारुख शेख, परांडा, धाराशिव।